हाय फ्रेंड्स, ब्रेक अँड आर्म रिप्लेस कसं करायचं ते तुम्हाला आज दाखवणार आहे. हा आहे आपला पुल्लीचा नट काढायचा, नंतर वायशर काढून घ्यायचा, प्लेट काढायचा आणि हा स्प्लॅच असेंबली पूर्णपणे काढून घ्यायचा. 4 पाय आहेत, चारही पाय आपण सेम ॲज इट इज प्रेसिंग काढून केल्यानंतर तो निघून जाईल. स्प्रिंग आहे तो स्प्रिंग काढायचा. त्याच्यानंतर आपले हे 13चे 4 बोल्ट लूज करून घ्यायचे. खाली बस, खाली खाली अशा पद्धतीने 4 नट बोल्ट काढून घ्यायचे. अशा पद्धतीने प्लेटला पूर्ण ओढून घ्यायचं, तो निघून देतो. अशा पद्धतीने ओढून काढायचं. अशा पद्धतीने डंप हॉलचा जो लॉक आहे तो लॉक काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला मोटर प्लेट बदलता येते. अशा पद्धतीने मोटर प्लेटला साईडला घ्यायचं. नंतर आपला ब्रेक अँड आर्म जो आहे तो रिप्लेस करायचा. अशा पद्धतीने याला काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला ब्रेक अँड आर्म तुटलेला आहे, तर आपण हा ब्रेक अँड आर्मचा रिप्लेस करणार आहोत. हे डंपोलचा लॉक आहे. हे कसं बसवायचं तुम्हाला एक टॅक्ट दाखवतो. आता आपल्याला ब्रेक अँड आर्म नवीन लावून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बसून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपलं ब्रेक अँड आर्म बसलेलं आहे. हे जेव्हा तुमचं ड्रेन मोटर ऑपरेट होतं अशा पद्धतीने ओढून घेतं, मग तुमचं पाणी जे आहे ते ड्रेन आउट होऊन जातं. नंतर ॲज इट इज आपल्याला हा बसून घ्यायचा आहे. तुमचा कधी डंपोलमधलं लॉक निघाला असेल तर ॲज इट इज असं यू करून एक तार किंवा वायर घ्यायचा, याच्यामध्ये अशा पद्धतीने घालायचा. मग त्याला थोडंसं अशा पद्धतीने लॉक होईपर्यंत फिरवायचं. हे बघा, आता तो स्प्रिंगला लॉक झालेला आहे. मग आपला जो लॉक आहे तो लॉक त्याला लावून घ्यायचा. हे अशा पद्धतीने लॉक बसवायचा. मग तारला आहे तो ओढून घ्यायचा. याला असं पकडून ओढून घ्यायचा. तारला ओढा तेवढा. हां, गुड. ॲज इट इज हे असं लॉक बसून घ्यायचं. याच्यामध्ये एक स्प्रिंग असतो आणि हा आपल्याला तुटलेला पार्ट आहे. ॲज अ लॉक ब्ल्यू कलरचं लॉकला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. मग हे जे लॉक आहे याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं. आता ॲज इट इज आपल्याला आधी प्लेट बसून घ्यावं लागेल. प्लेट बसवल्यानंतर तो लॉक, मग डंपॉलचा लॉक बसून घ्यायचा. अशा पद्धतीने ठेवून आपल्याला लॉक करायचं आहे. आपल्याला आता ह्याला थोडंसं ठोकायचं आहे, तर मग आपलं ड्रेन मोटरला अगोदर रिमूव्ह करून घ्यायचं, कारण नाही तर ड्रेन मोटर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण ड्रेन मोटर काढून घेऊ. मग नंतर आपण त्याला थोडंसं हाताने काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला जे स्प्रिंग बसणारा गाळा आहे तो बाहेर आला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपला स्प्लॅच असेंबली पण लावता येतं. एक स्प्रिंगमध्ये टाकायची ना. हो. आता काय, आता पण नातेवाईक म्हणल्यामुळे काय बोलता आलं नाही. बरं आहे आपलं काय बोलणार. हे काय आपलं
से इसको लॉक को, डंप वाल का लॉक को लगाना है। ये पहले लगाना चाहिए था लेकिन अभी नहीं लगाया। इस तरीके से इसको ऊपर उठा के लगाना है। तो 7 kg वेट रहता है स्प्रिंग को, उस ताकत से उसको ऊपर उठा के लगाना पड़ेगा। अभी ये लॉक टूट गया, जगह बहुत कम है। उसके बिना नहीं तो ये दोनों स्क्रू निकाल के, ये भी निकाल के फिर उसको लगाना पड़ता है। वीडियो थमा।